नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा, DMER मुंबई पदभरती 2025साठी सर्व पदांसाठी उपयुक्त बघा असे या ठिकाणी आपण आज सामान्य ज्ञानावरचे एकूण 20 प्रश्न बघा या ठिकाणी कव्हर करणार आहोत बघा मित्रांनो, जे की या ठिकाणी आपल्या परीक्षेसाठी मित्रांनो सर्व पदांसाठी बघा उपयुक्त असे ठरणार आहेत। म्हणून काय करा, तुम्ही जर या ठिकाणी आपल्या DMERच्या पदभरतीसाठी कोणत्याही जर पदासाठी या ठिकाणी अप्लाय केला असाल तर बघा आजचा हा मित्रांनो आपला अत्यंत तुमच्यासाठी व्हिडिओ महत्त्वपूर्ण म्हणजेच काय तर युजफुल ठरणार आहे। म्हणून हा जो आपला बघा संपूर्ण काही व्हिडिओ आहे बघा, तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असाल सबस्क्राईब बघा या ठिकाणी आत्ताच आपल्या चॅनलला करून घ्या। ओके, तर प्रश्न पहिला बघा काय म्हणतो, 19व्या शतकातील धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळीचे मुख्य उद्दिष्टे कोणते होते? तर बघा मित्रांनो, 19व्या शतकातील धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळीचे बघा या ठिकाणी मुख्य उद्दिष्टे कोणते होते? तर बघा जे की क्रमांक मानवतावाद या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना मित्रांनो या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, बघा मित्रांनो, मोस्ट PYQ बघा TCSचे मोस्ट PYQ सर्व काही प्रश्न आहेत। म्हणून बघा वेळ तुम्ही या ठिकाणी गेलं तर गेलं, परंतु बघा 10 मिनटं काढून आपला हा संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। ओके, तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक बघा पर्याय आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके, पुढे दुसरा काय म्हणतो, तर डॅश डॅश हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय। तर मित्रांनो बघा, डॅश डॅश हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिला सशस्त्र बघा क्रांतिकारक होय। तर जे की बघा आपला क्रमांक ब वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, वासुदेव बळवंत फडके असू द्या। पुढे इंग्लंडचे पंतप्रधान डॅश डॅश यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला। तर बघा मित्रांनो, इंग्लंडचे पंतप्रधान डॅश डॅश यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा मित्रांनो बघा या ठिकाणी जाहीर केला। तर कोणी केला होता? जे की बघा आपला क्रमांक रॅमसे मॅकडोनाल्ड बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, पुढे बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो, यासोबतच बघा आपल्या मित्रांनो परीक्षेसाठी आपण बघा 2000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा या ठिकाणी आपण क्रिएट केलेला आहे। जर अद्याप तुम्ही आपला हा महाठोकळा बाय केला नसेल अवश्य बाय करा। बाय करण्यासाठी बघा 74 14 93 07 हा आपला क्रमांक आहे मित्रांनो। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केली स्क्रीनशॉट तुम्ही नंबरच्या आपल्या व्हॉट्सअपला टाकून नका, अवघ्या बघा 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आपण तुम्हाला हा महाठोकळा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके, तर बघा TCSच्या मित्रांनो बघा मोस्ट PYQ जे की GK GS व करंट अफेअर्सचे प्रश्न असायचे आपण या बघा महाठोकळ्यामध्ये या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। म्हणून काय करा, अवश्य आपला संपूर्ण काय महाठोकळा तुम्ही बाय करून घ्या। ओके, तर बघा पुन्हा एकदा नंबर सांगतो, 74 14 93 07 हा आपला क्रमांक आहे। ओके, असू द्या लक्षात। पुढचा प्रश्न चौथा, पर्यावरण व वन मंत्रालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर बघा पर्यावरण व वन मंत्रालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर बघा जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, काय करा बघा वही पेन घेऊन सर्व काय बघा हे प्रश्नसंच लिहून घ्या आणि पाठांतर बघा या 2 तासाच्या मित्रांनो आत हे सर्व काही प्रश्न बघा पाठांतर तुम्हाला झालेच पाहिजेत। ओके, कारण TCSचे मोस्ट PYQ प्रश्नसंच आहेत। म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी आजच्या या 20 प्रश्नांपैकी जवळपास 2 ते 3 प्रश्न बघा 100% मित्रांनो बघा परीक्षेला विचारलं जाऊ शकते। म्हणून कोणताही प्रश्न मित्रांनो चुकता कामा नाही किंवा राहता कामा नाही। आता जर तुम्ही पाठ करणं गेल्या तर तुम्हाला बघा पुन्हा परीक्षेच्या बघा तुम्हाला या ठिकाणी पश्चाताप होता कामा नाही। म्हणून काय करा बघा सर्व प्रश्न आता या ठिकाणी 2 तासाच्या आत पाठांतर करून घ्या। ओके, पुढे पाचवा, परिसंस्था ही संज्ञा सर्वप्रथम 1935 मध्ये कोणी वापरली?
तर बघा परिसंस्था ही जी मित्रांनो संज्ञा होती बघा सर्वप्रथम 1935 कोणी वापरली? तर बघा जी की क्रमांक ए बघा मित्रांनो या ठिकाणी एक आहे, परंतु या ठिकाणी क क या ठिकाणी बघा चुकीनं बोललंय. तर ए टान्सले मित्रांनो बघा या ठिकाणी ए टान्सले या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे बघा. क्रमांक आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. तर जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर बघा जी की क्रमांक छत्रपती संभाजीनगर मित्रांनो म्हणजेच औरंगाबाद बघा या ठिकाणी मित्रांनो जायकवाडी मत्स्य बीज केंद्र या मित्रांनो बघा जिल्ह्यामध्ये आहे, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. देशातील पहिली संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? तर बघा मित्रांनो आपल्या देशातील पहिली संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? तर बघा जी की क्रमांक सावरगाव बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. सावरगाव तुम्हाला सर्वांना एक लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके. जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? बघा तर जर संसदेने केलेला कायदा जर एखाद्या घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर बघा असा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर बघा जो की क्रमांक अल्ट्रा व्हायरस मित्रांनो बघा या नावाने मित्रांनो या प्रकारचा कायदा विचारला जाऊ शकतो किंवा उच्चारला जाऊ शकतो मित्रांनो. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक अल्ट्रा व्हायरस हे असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. तर अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्याशिवाय बघा कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही असे कोणी म्हटले? तर अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही असे कोणी म्हटले? तर बघा जे की क्रमांक प्रोलास्की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की या ठिकाणी क्रमांक लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. 10वा बघा शपथ किंवा प्रतिज्ञांचे नमुने बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत? शपथ किंवा बघा प्रतिज्ञांचे मित्रांनो नमुने बघा या ठिकाणी राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत? तर बघा जे की क्रमांक 32 मित्रांनो अनुसूची बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. भारतीय रिझर्व्ह बँकेने अग्रणी बँक योजना खालील कोणत्या वर्षी सुरू केली? तर बघा भारतीय मित्रांनो रिझर्व्ह बँकेने ठिकाणी अग्रणी बँक योजना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वर्षी सुरू केली? तर बघा जो की क्रमांक 1969 रोजी मित्रांनो बघा 69 बघा मित्रांनो मध्ये या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेने अग्रणी बँक योजना सुरू केली होती, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. TCSचे बघा मोस्ट मित्रांनो बघा सध्याच्या जेवढे काही TCSचे परीक्षा होत आहेत, TCS पॅटर्न जेवढ्या काही परीक्षा घेतात मित्रांनो त्या पेपरामध्ये जेवढे काही TCSने मित्रांनो विचारलेले PYQ सामान्य विज्ञानावरचे मित्रांनो प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा हा आजचा संग्रह आहे. म्हणून बघा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत बघण्याच्या बाद संपूर्ण बघा हे प्रश्न लिहून घेऊन बघा अवघ्या 2 मिनिटाच्या आत सर्व काही प्रश्न पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. ओके. ड्रासोरा ही वनस्पतींच्या कुठल्या वर्गामध्ये येते? तर बघा मित्रांनो ड्रासोरा ही बघा जी वनस्पती आहे ही वनस्पतींच्या कुठल्या वर्गात येते? तर जो की बघा क्रमांक कीटक भक्षक वनस्पती बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? सॉरी. तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नच हा चुकीचा पाला आहे, तर असू द्या प्रश्न बरोबर आहे परंतु थोडंसं पर्याय बघा या ठिकाणी चुकीचे आहेत, परंतु असू द्या दुसरा पाहू या बाजचा. 4था
तर हनुमंत घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅशच्या मध्ये आहे. तर बघा मित्रांनो, हनुमंत हा जो घाट आहे मित्रांनो हा कोल्हापूर व कुडाळ मित्रांनो बघा या दोन शहरांच्या आत आहे, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, हनुमंत हा घाट मित्रांनो कोल्हापूर व कुडाळ या मित्रांनो बघा दोघांच्या मध्ये आहे. ओके, लक्षामध्ये तुम्हा सर्वांना ठेवायचं. बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील. पुढे, राष्ट्रीय अनुसूचित जाती अर्थ विकास संघाची स्थापना कधी करण्यात आली? तर बघा, राष्ट्रीय अनुसूचित जाती अर्थ विकास संघाची स्थापना या ठिकाणी बघा कधी करण्यात आली? तर बघा जी की क्रमांक 2001 वर्षी बघा या ठिकाणी स्थापना करण्यात आली, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा तर काय, राष्ट्रीय अनुसूचित जाती अर्थ विकास संघाची स्थापना या ठिकाणी कधी करण्यात आली? बघा त्या क्रमांक 1901 साली या ठिकाणी करण्यात आली होती. लघु लक्षात बघा तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, असू द्या लक्षामध्ये. पुढचा प्रश्न 16वा काय म्हणतो, खालीलपैकी कोणी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले? तर बघा मित्रांनो, कोणी या ठिकाणी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले? तर बघा जो की क्रमांक ड मगो रांडे आहे. बघा मित्रांनो, ही मी नाही तर म आहे. ओके, मगो रांडे व विष्णुशास्त्री पंडित मित्रांनो बघा यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले होते, जो की लक्षात तुम्हा सर्वांना बघा या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, प्रश्न क्रमांक 17 बघा काय म्हणतो पुढे, भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे कलम 16 या ठिकाणी कशाशी संबंधित असणार आहे? तर बघा जो की क्रमांक मूलभूत अधिकार मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा 18वा काय म्हणतो, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? बघा, ओझोन मित्रांनो हा जो वायू आहे या वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो? तर बघा जो की क्रमांक बघा क्रमांक ब या ठिकाणी स्थितांबर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, क्रमांक ब स्थितांबर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे 19वा, पॉवर्टी अँड अर्न ब्रिटिश रुबल इन इंडिया. बघा मित्रांनो, पॉवर्टी अँड अर्न ब्रिटिश रुबल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा जो की क्रमांक दादाभाई नौरोजी मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा दादाभाई नौरोजी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं एकदम राईट आन्सर असणार आहे, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, शेवटचा काय म्हणतो बघा, राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? मित्र बघा, राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना या ठिकाणी कधी करण्यात आली? तर बघा जो की क्रमांक ब 15 ऑगस्ट 1906 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना बघा ठेवायचं आहे. ओके, बघा कधी, तर राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? तर बघा क्रमांक या ठिकाणी ब आहे. बघा ब आहे, सॉरी या ठिकाणी चुकी न कबल आहे. 15 ऑगस्ट 1906 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, तर बघा हे होते मित्रांनो आपले आजचे जे की TCSचे मित्रांनो बघा मोस्ट PYQ प्रश्न संच होते. 19 बघा मित्रांनो या ठिकाणी आपण आज प्रश्न संच या ठिकाणी कव्हर केले होते. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासला असेल तर बघा मनापासून तुमच्या या ठिकाणी आभार मानतो, आणि अभ्यासला असाल तर काय करा बघा, सर्व प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाठांतर बघा आताच्या आता या ठिकाणी 2 तासाच्या आत करून घ्या. आणि सबस्क्राईब बघा तुम्ही आता अद्याप या ठिकाणी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी आणि मित्रमैत्रिणींसोबत जो आपला संपूर्ण व्हिडिओ बघा अवश्य शेअर करा. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा का नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करत राहा अभ्यास.